देवा, काल मला खूप भयानक स्वप्न पडलं। भुवनेश्वरी मॅडम माझ्या गळ्याला दोर बांधून फरफटत नेत आहेत त्यांच्या घरी। मला उठून पळून जायचंय, पण माझ्या पायात त्राण नाहीये आणि अधिपतींना मला मदत करायची आहे। त्यांचे हातपाय जमिनीमध्ये जखडले गेलेत। किती भयंकर स्वप्न होतं। देवा, प्लीज मला ताकद दे। मी काही चुकीचं करत नाहीये, पण चुकीच्या लोकांसमोर बरोबर शुद्ध चूक ठरते। मला माझ्या स्टँडवर ठाम राहण्याची हिम्मत दे। काय झालं कमलराव, एवढं अचानक बोलवून घेतलं? अधिपती, प्लीज तुम्ही तरी माझी मदत करा। मी हात जोडतो तुमच्या पुढे। मी तिच्याशिवाय नाही राहू शकत हो, प्लीज। हो हो, रडू रडू नका, रडू नका, रडू नका, रडता कशाला? मग काय करू हो मी? थंड घ्या, शांत व्हा जरा, शांत व्हा। अहो कसं शांत होऊ? अक्षरा साधा माझ्याशी बोलत पण नाही, भेटलो की तोंडावर निघून जाते, सारखी चिडते ती। मग काय करणार? आरत्या वळणार तुमच्या, चिडणारच घेऊ, साहजिक आहे। आता तुम्ही रडून काय उपयोग आहे सांगा बरं? हा, त्या दिवशी मंडपात तुम्हाला घासात ताणून सांगत होतो का नाही, लगीन मोडून जाऊ नका सा। मास्तरीनबाई देवी सारख्या आहेत, पवित्र आहेत, नाही ऐकलं माझं तुम्ही? हा, सगळं स्वतःच्या मनाने केलं, आता काय रडून उपयोग आहे? आता आलं तुमच्या गळ्याशी आणि माझ्या बी गळ्याशी आलं। आता तुमच्या गळ्याशी कसं काय आलं? हे जाऊ दे, ते सोडा, तुम्ही शांत व्हा जरा, थंड घ्या। अहो काय थंड घेऊ? काहीतरी हालचाल करावीच लागेल ना अधिपती। काय करणार आता तुम्ही सांगा मला, काय करणार? काय मी केलंय काहीतरी। काय केलं? मी तुमच्या आईंशी बोललोय। मी त्यांना माझी मदत करण्यासाठी सांगितलंय। आमच्या आई साहेबांसंग तुम्ही बोलला? त्यांना बोललोय माझी मदत करायला, पण त्यांनी माझी मदत नाही केली। त्यांनी काहीच सहकार्य दाखवली नाही हो। प्लीज अधिपती, तुम्हीच माझी मदत करू शकता, प्लीज प्लीज। हे असलं काहीतरी कशाला करतोस भावा तू? हा, चुकीच्या माणसासंग बोललास तू, डोसक्यावर पडलायस काय? हे बघ, तू जगात कुणासंग पण बोल, आमच्या आई साहेबांशी, मास्तरीनबाईविषयी काही सुद्धा बोलू नकोस। त्यांची कुठलीही माहिती आई साहेबांनी देऊ नकोस। का पण असं का? हे सोड, जेवढं सांगतो तेवढं ध्यानात घे, कारण ते तुझ्या हिताचं आहे। आमच्या आई साहेबांच्या डोसक्यात काय चाललंय ते आम्हाला सुद्धा माहित नाही आहे। तुझ्या माहितीसाठी सांगतो, मास्तरीनबाईंची कुठली बी माहिती जर तुम्ही आई साहेबांना दिली तर ते धोक्याचं ठरेल। परत मला म्हणू नका धोक्याची सूचना मी तुम्हाला दिली नाही म्हणून। काय तरी उत्सापात्या, जाऊ दे। पण आता तुम्ही थंड घ्या, रडू नका, शांत व्हा, बघतो मी काय तर। बाप रे, हे काय नवीन आता? मी इरा आणि निखिलचा नंबर भुवनेश्वरी मॅडमना दिलाय, हे सांगायला होतं का याला? नाही, मी काय माहिती नाही दिली आहे म्हणा, फक्त नंबरच दिलाय। भुवनेश्वरी मॅडम माझ्या गळ्याला असा दोरखंड बांधून मला फरफटत घेऊन चालल्या होत्या, मला सुटता झालं नाही। मी इतकी घाबरले होते ना, मला ते सगळं खरं वाटत होतं। मला असं धडधडत होतं माहितीये, सारखा मनात विचार येतोय की नेमकं काय करणार आहेत त्या। अगं मनी असे ते स्वप्नी दिसे। हे बघ बाळा, तू काळजी नको करूस। हे असं जेव्हा वाईट स्वप्न पडतं ना, तेव्हा असं समजायचं की आपल्यावरचं संकट दूर झालंय, हो की नाही? अगं पण त्या अशा फरफटत नेत होत्या आई मला। भुवनेश्वरी मॅडम अगदीच असं काही करू शकतात। हिरा, ग काय बोलतेस तू? हे बोलताना जरा विचार करत जा ना, उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला। अक्षू बाळा, तू घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर। आणि करून करून काय करतील त्या? तुला नोकरीवरून काढून टाकतील, एवढंच ना? अहो का नोकरीवरनं काढतील? हे बघ, तू ना विचार नको करूस जास्त। हा, ते स्वप्न वगैरे सगळं डोक्यातनं काढून टाक। तुझी तुळशीची पूजा राहिली आहे की नाही? जा तू पूजा कर बरं, मी नाश्त्याचं बघते। हा, आणि अहो तुम्हाला चहा हवा होता ना, चला मी देते। हो,
निखिल आहे का ग? नाही, अननोन नंबर आहे. हॅलो. हॅलो, मास्तरनीची बहीण बोलतेय. हो, आपण कोण? आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी बोलतोय. आमचं नाव घेऊ नकस घरात. तुझ्या आजूबाजूला तुझी बहीण आहे? हो हो. मग लांब जा जरा. का? मास्तरीन बाई समोर बोलू नगस. का पण? म्हणजे तुझ्या कामाचं आहे. काय? निखिल संदर्भात बोलायचंय आमासनी. काय? तुम्हाला कसं कळालं? आमासनी सगळं माहित आहे. आता सगळं तिथं बोलायचं नसल तर तिच्यापासून जरा लांब जा. हॅलो हॅलो. काय झालं? हॅलो हॅलो कशा पायी करायली? हा, आवाज ब्रेक होतोय तुमचा. हॅलो. काय? एक मिनिट, मी बाहेर जाते. हॅलो. सकाळी सकाळी कोणाचा फोन आला असेल हिला? आणि बाहेर का गेली? काय झालं आहे सर? तिने येऊन तुम्हाला सांगितलं नाही काय झालं ते? इथं आलते त्या. तुम्ही सांगितलं होतं ना, म्हणून ती इथं आलती. तुमच्या डोळ्यात दिसतंय तुम्ही खोटं बोलायला. का केलं तुम्ही असं? काय नाही केलं मी, काय केलं नाही. ती इथं आली ते तुमच्या सांगण्यावरून. पट्टी पडवल्यागत बोलत होती. अधिपती हे बघा, तुम्ही तुमच्या आई साहेबांना दगाफटका करणार नाही, बरोबर आहे. पण जर मला काही झालं ना तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, लक्षात ठेवा. राणी, गोळून बसला ग. मला वाटलं होतं आई साहेबांनी पटल. कुठलं काय ग, लगेच ओळखलं त्यांनी. मीच पाठवले मास्तरीन बाईसनी माफी मागायला म्हणून. आई शपथ, त्यांच्या नजरेतनं काय सुटत नाही. वाटतं काय सुटत नाही. एकीकडे आई साहेब, एकीकडे मास्तरीन बाई, मधल्यामध्ये मी काय 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 करू मी सांग. मास्तरीन बाईंचा रडवेला चेहरा बघितला का नाही, मला असं वाटलं खरं खरं सांगून टाकावं बिचाऱ्यांना. पण आई साहेबांनी दिलेली शपथ आठवली. मग काय थंडगारच पडलो मी. काहीच सांगितलं नाही. काय सुचायचंच बंद होते मला. हे चाललंय ते चाललंय. त्याच्यात ते कमळ किरामिष्ट तोंडाचं एकतर लगीन मोडून बसला, आता रडायला लागले. त्याच्यामुळे एक मास्तरीन बाईसनी लय भोगायला लागले. परत आता आमच्यामुळे अजून काय मनस्ताप व्हावा असं आम्हासनी अजिबात वाटत नाही. पण ह्या आई साहेबांनी कसं समजावून सांगायचं काय कळ ना. बरं सांगितलं तरी त्या काय मागं हटणार नाहीत, माहित आहे मला. काहीतरी करायला पाहिजे मला. काहीतरी काय करू काय करू काय करू काय करू. हॅलो हॅलो. हा मॅडम बोला. हा, आलीस का तू बाहेर? हो आले. मग आता लक्ष ठेव जरा आजूबाजूला. हो, पण तुम्ही मला का कॉल केला आणि माझा नंबर कसा तुम्हाला मिळाला? मॅडम तुम्हाला निखिल बद्दल कसं कळालं? आणि हा हा हा, जरा दमानं घे. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार. फक्त आता काय महत्वाचं आहे ते जरा ध्यानात घे. तू अडचणीत आहेस असं कळलं आम्हासनी. कसं कळलं? आता ते कसं कळलं हे महत्वाचं नाही. तुझी अडचण सोडवणं जास्त महत्वाचं आहे असं आम्हासनी वाटतंय. कशी मॅडम? ते सांगू आम्ही तुला. तू आधी भेट आम्हासनी. कुठे? आमच्या घरी. तुमच्या घरी? मी? फोनवर न ग बोलायला. भेटून सांगतो आम्ही सगळं. येशील ना? व आता तुम्ही मदत करणारे म्हणल्यावर मी येईन मॅडम. ठीक आहे.
पत्ता माहित आहे ना व? हा म्हणजे डिटेल असं माहित नाहीये, पण ताई एकदा म्हणाली होती की रंकाळ्याजवळ आहे म्हणून. रंकाळ्याजवळ सूर्यवंशींचा बंगला. जवळ आलेस की फोन करा मासनी. हो. आणखीन एक, आपलं बोलणं झालंय हे कुणाला बी कळता कामा नये. हो मॅडम. हॅलो संपतराव, आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. आज अधिपतींना फॅक्टरीमध्ये आणि ऑफिसमध्ये बिजी ठेवा. काय बी कारण काढा, ते घरातून बाहेर पडले की आम्ही सांगे पतूर ते परत आले नाही पाहिजे. येळ पडली तर त्यासनी कोंडून ठेवा. घरला नाही आले पाहिजे. आणि एक, ते जर का घरला आले तर आम्ही तुम्हासनी कायमचं घरला बसवू, हे ध्यानात ठेवा. ओंक्या, पव्या, आई साहेबांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचं. हा, त्या कुठं जात्यात, कुणाला भेटत्यात, काय बोलत्यात. काय तू फॅक्टरीत लक्ष ठेव आणि तू घरात. काय आपल्याला सगळं कळलं पाहिजे त्यांचं काय चाललंय काय नाही. समजलं? वाईटात वाईट काय होईल सरकार? काय म्हणजे आमचं लगीनच होईल, दुसरं काय होईल? मग हे वाईट नाही ना, जन्माची गाठ आहे सरकार. अरे दोघांपैकी एकाची मर्जी नसेल तर ती गाठ नाही, तो फास आहे, हे लक्षात घे. जाऊ दे तू रस्का फालतू लावून, सांगतो तेवढं कर. तुम्ही लक्ष ठेवा आई साहेबांच्या हालचालीवर. समजलं ना? काय सगळं कळलं पाहिजे. आईसाहेब कुठं जात्यात, काय करत्यात, कोण येतंय, कोण जातंय, काय चाललंय. थोडक्यात तुमची जबाबदारी आहे. हा सरकार. आणि तसंही फॅक्टरीमध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हा तेच मला बी म्हणताना वाटतं की त्या फॅक्टरीत काय कुणासंग मिटिंग करणार नाहीत. मला शाळेवरच डाऊट आहे. शाळेतच कुणाला भेटलं तर भेटलं, कारण घरात तर काही कुणाला बोलवणार नाहीत. घरात कुणी आलं तर मला कळणारच लगेच. आणि मी ड्रायव्हर संग सिटिंग लावून ठेवलेलोच आहे. त्या कुठे बी गेलं तरी आपल्याला कळलं पाहिजे. ईशा लक्षात आलाय ना? हो. ईशा हार्ड आहे, पण तुम्ही नीट करा. हा, लागा कामाला. चल. हा सरकार. माते, हे सगळं काय चाललंय मला कळत नाहीये. ते स्वप्न विसरायचा मी प्रयत्न करतेय, पण विसरलंच जात नाहीये. सारखं आठवतंय त्या भुवनेश्वरी मॅडम. मला कळतच नाही. मला खूप भीती वाटतेय त्यांची. त्यांच्या कोपापासून माझं रक्षण कर. मला नाही माहित त्या माझ्या बरोबर काय करणार आहेत. मी अधिपतींना विचारलं तरी ते मला सांगत नाहीयेत. माते, लवकरात लवकर त्यांना चांगली सून मिळू दे, जेणेकरून त्यांचा माझ्यावरचा रोष नाहीसा होईल. इरा, काय ग सकाळ सकाळ कुठे चाललीस? अगं ताई, तुला एवढंही कळत नाही का? काय झालं? अगं बाहेर जाणाऱ्या माणसाला हटकन लावू नये. अगं हो, पण कुठे चाललीस ते तरी सांगून जा ना. आलेच मी. अगं आई साहेब, मास्तरीन सोडून काय पण बोला. तुम्हाला एक सांगू काय, तुम्ही वाघीण आहेसा. त्या तुमच्यासमोर बकरीवाणी आहेत. तुम्ही दया करा त्यांच्यावर. आम्ही वागीन आहोत, पण ती बकरी नाही, नागिन आहे.
नाही नागिन बिगिन नाहीत त्या. फूत करत असते सारखी, बोलली की शिक्षणच बाहेर फेकत्या. ते शिक्षण म्हणजे काय ईश नव्हं. घ्या मग तुम्ही. मला त्या ईशाची परीक्षा घ्यायचीच नाही आहे. मला नाही मला काय त्याच्यात, तुम्हाला तर माहिती आहे मला काय घेणं देणं नाही. उलट मी तुम्हाला एवढंच म्हणतोय की त्या नागिन बिगिन तुम्ही म्हणताय तसं नाही आहे. त्यांचं शिक्षणाचं खूळ मला अजिबात पटत नाही. तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे. माणसाला जगायला आयुष्यात डोसकच लागते, शिक्षण काय कामाचं नाहीच आहे. हे तिला पटलं पाहिजे. अहो नको पटू दे की, आपल्याला काय फरक पडतोय. आम्हाला फरक पडतो. हे साहेब आमच्यासाठी तुम्ही. तुमच्यासाठीच करतोय सगळं. नका करू तेच म्हणतोय, तुम्ही नका करू. केलं आम्ही. ओ आई साहेब थांबा की, काय काय केलं, काय केलं जे करायचं होतं ते सांगा की, काय केलं काय. सांगा तर काय. 1 ऑक्टोबर. काय 1 ऑक्टोबर? त्या दिवशी काही खाऊ नका. हा म्हणजे म्हणजे नंतर म्हणाल आम्हाला सांगितलं नाही. नाही काय खाऊ नका काय 1 ऑक्टोबर. अरे सांगा की आई साहेब काय. फोन घ्या. अहो जाऊ दे ते. आपलं सरकार फोन आहे तुमच्यासाठी फॅक्टरीतून. करतो म्हणा नंतर करतो. अहो फॅक्टरीतून फोन आलाय. तुझ्या फोनवर बी आलाय होय. काय करतो म्हणा नंतर फोन करतो म्हणा. बर. मला एकदा सांगा फक्त. हॅलो. हा बोला. आहे तिथं. हा सांगतो 2 मिनिटात फोन करतील. अहो फॅक्टरीत फोन करा, त्या मॅनेजरला अर्जंटमध्ये बोलायचंय तुमच्याशी. एवढं काय बोलायचं याला, काय आग लागली काय फॅक्टरीला. अहो शुभ बोला. सकाळ सकाळ काय अभद्र बोलताय. हा अहो सकाळ धरणं 22 फोन त्याची मिस कॉल माहिती का, माझ्या फोन मधनं धूर यायचा बाकी आहे फक्त. आता एवढं काय फोन करतोय मला कळत नाही. त्याला म्हणलं मी आरती करून येतो बाबा, ऐकणच झालाय, कनाना फोन करायला येतो. हा बघा हा बघा हा बघा परत फोन आला. हा हॅलो. अरे बाबा निघतो की जरा दम घेशील का नाही. घरातले सगळे फोन वाजवालेस तू. पोचतो दमदार जरा आलो. असं काय करायला काय कळ ना, असं कवा करत नाही. काहीतरी अर्जंट काम असेल. आज लई काम असणार आहे बहुतेक. म्हणजे बघ ये फोनवर फोन. हा फॅक्टरीतनं ऑफिसातनं पण फोन आलता, डेअरीतनं बी फोन आलता मला सकाळी. हा काय कळ ना एवढं काय फोन करायला लागलेत. बर आता येतो मी. हा आज मला बहुतेक उशीर होणार. हा मी कामात असेल. मी जर तुमचा फोन उचलला नाही तर काळजी करू नका. बर पण मी आल्यावर आपण बोलूया. तुम्ही काय म्हणताय 1 ऑक्टोबरचं. हा बोलूया. सुकिरा जा जग जिंकून या. जग जिंकतोय. काय घोळ घालून ठेवला यांनी बघायला पाहिजे मला फॅक्टरीत, मग बघू जगाचं. येऊ काय. ताई अगं काय झालंय. कशाचं. नाही धंद्यामध्ये काय घाटा बिटा आलाय काय. म्हणजे अगं बघ की एवढे फोन होते, जुनू काय मार्केट पडलेस. तर ताई ते काय मग तू. ते सोड दुर्गे. तयारी झाली सगळी. वय समधी तयारी झाल्या. धनाजी ताटन हे घ्या. आणि महाअभिषेक नीट होऊ द्या. काय वय ताई पण हे मध्येच काय म्हणजे मला कळलं नाही. महाअभिषेकाचं काय. दुर्गे देवासाठी काही येळकाळ नसतो. मनात आलं की करून मोकळं व्हायचं. वय ताई पर कारण काय. मम्मी अगं काहीतरी असेल म्हणूनच मावशीनं सांगितलं असेल ना. बघ दुर्गे तुझ्या लेकीला लगेच कळलं पण तुला काही कळना. नाही ताई म्या असंच विचारलं. हे बघा आपण प्रयत्न करतोय पण देवीचा आशीर्वाद पण पाहिजे ना व. जा महाअभिषेक करून या आणि देवीकडे प्रार्थना करा की सगळं नीट होऊ द्या. वय ताई येतो आम्ही. हा
धनाजी, जी सरकार। आता हे मुख्य दार लावून घ्या आणि आमचे पाहुणे आले की कुणी बी घरातून बाहेर जाणार नाही आणि बाहेरून कोणी घरात येणार नाही, अगदी अधिपती सुद्धा. कळलं का? होय सरकार. जा. निखिल फोन का उचलत नाही माझा? पुन्हा काही झालं असेल का? माझ्यावरचा राग म्हणून भुवनेश्वरी मॅडम ह्यांचं लग्न मोडणार नाहीत ना? पण त्यांना तर काही माहितीच नाहीये. नाही पण तरी रिस्क नको घ्यायला. इराची परीक्षा झाली की तिचं आणि निखिलचं लग्न झालेलं बरं. त्याआधी साखरपुडा झाला तर फारच चांगलं होईल. माझा राग त्यांनी इरावर नको काढायला. माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास नको व्हायला. इराच्या लग्नाचं लवकरात लवकर बघितलं पाहिजे.